आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला आपली खरी इंग्लिश लेवल कळेल. काही लोक फक्त व्हिडिओ पाहतात, पण काही लोक स्वतःला प्रूव्ह करतात. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत? ही डॉट डॉट फिनिश हिज वर्क. हॅज येईल की हॅव? 5 सेकंदात उत्तर द्या. सोपं वाटतंय? मग आजचे 50 प्रश्न खरंच आपली लेवल दाखवणार आहेत. काही प्रश्न इझी आहेत, पण काही प्रश्नांमध्ये बहुतेक लोक चुकतील. आज आपण फक्त शिकणार नाही, तर आपली टेस्ट होणार आहे. आणि प्लीज शेवटी तुमचा स्कोर कमेंट करा. पहा आपण खरंच इंग्लिशमध्ये स्ट्रॉंग आहोत की नाही. रेडी? चला सुरू करूया. शी डॉट डॉट टू स्कूल एव्हरी डे. त्याचे पर्याय आहेत गो, गोज, गोईंग, गॉन. कोणता पर्याय योग्य आहे? याचं उत्तर आहे गोज. शी गोज टू स्कूल एव्हरी डे. ती दररोज शाळेत जाते. दे डॉट डॉट प्लेइंग क्रिकेट नाव. पर्याय आहेत आर, इज, एम, बी. उत्तर आहे आर. दे आर प्लेइंग क्रिकेट नाव. ते आता क्रिकेट खेळत आहेत. नेक्स्ट आहे आय डॉट डॉट माय होमवर्क येस्टरडे. पर्याय आहेत डू, डीड, डन, डुईंग. उत्तर आहे डीड. आय डीड माय होमवर्क येस्टरडे. मी काल माझा गृहपाठ केला. नेक्स्ट आहे ही डॉट डॉट अ लेटर लास्ट वीक. पर्याय आहेत राईट, राईट्स, रोट, रिटर्न. याचे उत्तर आहे रोट. ही रोट अ लेटर लास्ट वीक. त्याने गेल्या आठवड्यात पत्र लिहिले. नेक्स्ट आहे वी डॉट डॉट वॉचिंग अ मूवी. त्याचे पर्याय आहेत इज, एम, वॉज, आर. याचे उत्तर आहे आर. वी आर वॉचिंग अ मूवी. आपण चित्रपट पाहत आहोत. शी डॉट डॉट टी एव्हरी मॉर्निंग. पर्याय आहेत ड्रिंक, ड्रिंक्स, ड्रँक, ड्रिंकिंग. त्याचं उत्तर आहे ड्रिंक्स. शी ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग. ती दर सकाळी चहा पिते. नेक्स्ट आहे द ट्रेन डॉट डॉट ॲट 6. त्याचे पर्याय आहेत अराइव्ज, अराइव्ह, अराइव्ड, अराइव्हिंग. त्याचं उत्तर आहे अराइव्ज. द ट्रेन अराइव्ज ॲट 6. ट्रेन 6ला येते. नेक्स्ट आहे आय हॅव डॉट डॉट माय वर्क. पर्याय आहेत फिनिश, फिनिश्ड, फिनिशिंग, फिनिशेस. याचं उत्तर आहे फिनिश्ड. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. मी माझे काम पूर्ण केले. नेक्स्ट आहे ही डॉट डॉट टू मुंबई टुमॉरो. पर्याय आहेत गो, गोज, विल गो, गोईंग. याचं उत्तर आहे विल गो. ही विल गो टू मुंबई टुमॉरो. तो उद्या मुंबईला जाईन. नेक्स्ट आहे शी इज डॉट डॉट अ सॉन्ग. पर्याय आहेत सिंग, सॅंग, सिंगिंग,
सिंग्स. याचे उत्तर आहे सिंगिंग. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणे गात आहे. नेक्स्ट आहे दे डॉट डॉट फुटबॉल यस्टरडे. पर्याय आहेत प्ले, प्लेड, प्लेइंग, प्लेज. याचे उत्तर आहे प्लेड. दे प्लेड फुटबॉल यस्टरडे. त्यांनी काल फुटबॉल खेळला. आय डॉट डॉट नेव्हर सीन दिस प्लेस. हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. त्याचे पर्याय आहेत हॅव, हॅज, हॅड, हॅविंग. तर प्रेझेंट टेन्स मध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब असेल ते सांगा. याचे उत्तर आहे हॅव. आय हॅव नेव्हर सीन दिस प्लेस. आय नंतर आपण हॅव वापरतो. मी हे ठिकाण कधीच पाहिले नाही. शी डॉट डॉट कुकिंग व्हेन आय अराइव्ड. याचे पर्याय आहेत इज, वॉज, वर, बी. याचे उत्तर आहे वॉज. शी वॉज कुकिंग व्हेन आय अराइव्ड. मी आल्यावर ती स्वयंपाक करत होती. ही डॉट डॉट ऑलरेडी फिनिश द टास्क. याचे पर्याय आहेत हॅव, हॅज, हॅड, हॅविंग. याचे उत्तर आहे हॅज. ही हॅज ऑलरेडी फिनिश द टास्क. त्याने काम आधीच पूर्ण केले आहे. जर समजा पास्ट टेन्स मध्ये असेल तर काय पर्याय येईल हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. नेक्स्ट आहे वी डॉट डॉट व्हिजिट आवर विलेज नेक्स्ट मंथ. याचे पर्याय आहेत विल, आर, हॅव, वर. याचे उत्तर आहे विल. वी विल व्हिजिट आवर विलेज नेक्स्ट मंथ. आपण पुढच्या महिन्यात गावाला भेट देऊ. दिस बुक इज डॉट डॉट दॅन दॅट वन. पर्याय आहेत गुड, बेटर, बेस्ट, वेल. याचे उत्तर आहे बेटर. दिस बुक इज बेटर दॅन दॅट वन. हे पुस्तक त्या पुस्तकापेक्षा चांगले आहे. शी रन्स डॉट डॉट दॅन मी. याचे पर्याय आहेत फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, मोर फास्ट. याचे उत्तर आहे फास्टर. शी रन्स फास्टर दॅन मी. ती माझ्यापेक्षा जलद धावते. आय एम इंटरेस्टेड डॉट डॉट म्युझिक. पर्याय आहेत ऑन, इन, ॲट, फॉर. याचे उत्तर आहे इन. आय एम इंटरेस्टेड इन म्युझिक. मला संगीतामध्ये रस आहे. ही इज अफ्रेड डॉट डॉट डॉग्स. याचे पर्याय आहेत फ्रॉम, विथ, ऑफ, बाय. याचे उत्तर आहे ऑफ. ही इज अफ्रेड ऑफ डॉग्स. तो कुत्र्यांना घाबरतो. नेक्स्ट आहे दे लिव्ह डॉट डॉट पुणे. याचे पर्याय आहेत इन, ऑन, ॲट, टू. याचे उत्तर आहे इन. दे लिव्ह इन पुणे. ते पुण्यात राहतात. नेक्स्ट आहे आय डॉट डॉट अ न्यू फोन. हे पास्ट टेन्स मध्ये आपल्याला करायचे तर त्याचे पर्याय आहेत बाय, बाउट, बाईंग, बाईज. याचे उत्तर आहे
बी बाउट, आय बाउट अ न्यू फोन, मी नवीन फोन खरेदी केला. नेक्स्ट आहे शी डॉट डॉट व्हेरी काइंड, याचे पर्याय आहेत इज, आर, एम, बी. याचं उत्तर आहे इज. शी इज व्हेरी काइंड, ती खूप दयाळू आहे. ही डॉट डॉट नॉट अंडरस्टँड द लेसन, पर्याय आहेत डू, डज, डीड, डुईंग. आपल्याला हे प्रेझेंट टेन्समध्ये कोणता पर्याय योग्य असेल ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नेक्स्ट आहे वी डॉट डॉट फिनिश आवर लंच, त्याचे पर्याय आहेत हॅविंग, हॅज, हॅड, हॅव. याचे उत्तर आहे हॅव. वी हॅव फिनिश आवर लंच, आपण जेवण पूर्ण केले आहे. ची डॉट डॉट टू मार्केट नाव, याचे पर्याय आहेत गो, गॉन, इज गोईंग, वेंट. याचे उत्तर आहे इज गोईंग. शी इज गोईंग मार्केट नाव, ती आत्ता बाजारात जात आहे. ही डॉट डॉट टीव्ही व्हेन आय कॉल्ड, याचे पर्याय आहेत वॉच, वॉच्ड, वॉज वॉचिंग, वॉचेस. याचे उत्तर आहे वॉज वॉचिंग, मी फोन केला तेव्हा तो टीव्ही पाहत होता. नेक्स्ट आहे आय डॉट डॉट माय कीज येस्टरडे, पर्याय आहेत लॉस, लॉस्ट, लॉसिंग, लॉसेस. याचं उत्तर आहे बी, लॉस्ट. आय लॉस्ट माय की येस्टरडे, मी काल माझ्या चाव्या हरवल्या. शी हॅज डॉट डॉट हर होमवर्क, पर्याय आहेत कंप्लीट, कंप्लीटेड, कंप्लीटिंग, कंप्लीट्स. याचं उत्तर आहे कंप्लीटेड. शी हॅज कंप्लीटेड हर होमवर्क, तिने गृहपाठ पूर्ण केला आहे. नेक्स्ट आहे दे डॉट डॉट कम टुमॉरो, पर्याय आहेत विल, आर, हॅव, हॅड. याचं उत्तर आहे विल. दे विल कम टुमॉरो, ते उद्या येतील. दिस इज द डॉट डॉट मूवी आय हॅव सीन, पर्याय आहेत गुड, बेटर, बेस्ट, वेल. याचं उत्तर आहे बेस्ट. दिस इज द बेस्ट मूवी आय हॅव सीन, हा मी पाहिलेला सर्वोत्तम चित्रपट आहे. शी डॉट डॉट अ ब्युटिफुल ड्रेस, पर्याय आहेत वेअर, वेअर्स, ओर, वेअरिंग. याचं उत्तर आहे वेअर्स. शी वेअर्स अ ब्युटिफुल ड्रेस, ती सुंदर ड्रेस घालते. जर याचं फ्युचर टेन्समध्ये करायचं असेल तर काय पर्याय येईल ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आय डॉट डॉट द डोअर बिफोर स्लीपिंग, त्याचे पर्याय आहेत लॉक, लॉकिंग, लॉक्ड, लॉक्स. त्याचं उत्तर आहे लॉक्ड. आय लॉक्ड द डोअर बिफोर स्लीपिंग, मी झोपण्यापूर्वी दरवाजा बंद केला. दे डॉट डॉट ऑलरेडी लेफ्ट, त्याचे पर्याय आहेत हॅव, हॅज, हॅड, हॅविंग.
याचे उत्तर आहे हॅव. दे हॅव ऑलरेडी लेफ्ट. ते आधीच निघून गेले आहेत. ही डॉट डॉट व्हेरी टायर्ड येस्टरडे. पर्याय आहेत इज, वॉज, वर, बी. याचे उत्तर आहे बी, वॉज. तो काल खूप थकलेला होता. नेक्स्ट आहे वी डॉट डॉट व्हिजिट गोवा नेक्स्ट इयर. पर्याय आहेत आर, हॅव, विल, हॅड. उत्तर आहे विल. वी विल व्हिजिट गोवा नेक्स्ट इयर. आपण पुढच्या वर्षी गोव्याला भेट देऊ. शी इज डॉट डॉट हर रूम नाव. पर्याय आहेत क्लीन, क्लीन्ड, क्लीनिंग, क्लीन्स. उत्तर आहे क्लीनिंग. शी इज क्लीनिंग हर रूम नाव. ती आता तिची खोली साफ करत आहे. धिस क्वेश्चन इज डॉट डॉट दॅन दॅट वन. पर्याय आहेत इझी, इझियर, इझिएस्ट, इझिली. उत्तर आहे बी, इझियर. दिस क्वेश्चन इज इझियर दॅन दॅट वन. हा प्रश्न त्या प्रश्नापेक्षा सोपा आहे. ही डॉट डॉट द आन्सर करेक्टली. पर्याय आहेत नो, न्यू, नोईंग, नोज. उत्तर आहे नोज. ही नोज द आन्सर करेक्टली. त्याला उत्तर योग्यरित्या माहित आहे. आय डॉट डॉट माय फ्रेंड ॲट द मॉल येस्टरडे. पर्याय आहेत मीट, मीट्स, मेट, मेटिंग. याचं उत्तर आहे मेट. आय मेट माय फ्रेंड ॲट द मॉल येस्टरडे. मी काल मॉलमध्ये माझ्या मित्राला भेटलो. शी डॉट डॉट नॉट लाईक स्पायसी फूड. पर्याय आहेत टू, डज, डीड, डुईंग. याचे उत्तर आहे डज. शी डज नॉट लाईक स्पायसी फूड. तिला तिखट अन्न आवडत नाही. द बेबी डॉट डॉट लाऊडली. पर्याय आहेत क्राय, क्राईड, क्राईंग, क्राईज. याचं उत्तर आहे क्राईज. द बेबी क्राईज लाऊडली. बाळ जोरात रडते. नेक्स्ट आहे वी डॉट डॉट डिनर व्हेन ही अराइव्ड. पर्याय आहेत हॅव, वर हॅविंग, आर हॅविंग, हॅड. याचं उत्तर आहे वर हॅविंग. वी वर हॅविंग डिनर व्हेन ही अराइव्ड. तो आला तेव्हा आपण जेवत होतो. नेक्स्ट आहे शी हॅज डॉट डॉट हर बॅग. याचे पर्याय आहेत लॉस, लॉसिंग, लॉस्ट, लॉसेस. याचे उत्तर आहे लॉस्ट. शी हॅज लॉस्ट हर बॅग. तिने तिची बॅग हरवली आहे. ही डॉट डॉट स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. पर्याय आहेत कॅन, कुड, मे, मस्ट. याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. याचा मराठीतून अर्थ होतो तो इंग्रजी व्यवस्थित बोलू शकतो. तर याच्यातला कोणता पर्याय योग्य आहे? आय डॉट डॉट टू द जिम एव्हरी मॉर्निंग. पर्याय आहेत
गो, गोज, वेंट, गोईंग. याचं उत्तर आहे गो. आय गो टू द जिम एव्हरी मॉर्निंग. मी दर सकाळी जिमला जातो. शी डॉट डॉट अ लेटर नाव. पर्याय आहेत राइट्स, रोट, इज रायटिंग, रायटिंग. इज रायटिंग. शी इज रायटिंग अ लेटर नाव. ती आत्ता पत्र लिहित आहे. दे डॉट डॉट द मॅच लास्ट संडे. विन, ओन, विनिंग, विन्स. ओन. दे ओन द मॅच लास्ट संडे. त्यांनी गेल्या रविवारी सामना जिंकला. दिस इज डॉट डॉट इंटरेस्टिंग बुक. पर्याय आहेत अ, अँड, द, नो आर्टिकल. उत्तर आहे अँड. दिस इज अन इंटरेस्टिंग बुक. हे एक रंजक पुस्तक आहे. ही इज गुड डॉट डॉट मॅथमॅटिक्स. पर्याय आहेत इंटू, ऑन, ॲट, फॉर. याचं उत्तर आहे ॲट. ही इज गुड ॲट मॅथमॅटिक्स. तो गणितात चांगला आहे. आय डॉट डॉट फिनिश माय ब्रेकफास्ट. पर्याय आहेत हॅव, हॅज, हॅड, हॅविंग. याचं उत्तर आहे हॅव. आय हॅव फिनिश माय ब्रेकफास्ट. मी माझा नाश्ता पूर्ण केला आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपल्याला मिळतील डेली यूज इंग्लिश सेंटेन्स, स्पोकन इंग्लिश टिप्स आणि कॉन्फिडन्स वाढवणारे लेसन्स. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा, बोलत राहा, कॉन्फिडंट राहा.